तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आणि ह्या नवीन ब्लॉगवरती. तर लगभग 4 ते 5 महिन्यानंतर मी परत आपल्या एका नवीन ब्लॉगची सुरुवात करत आहे. तर सध्या मी बँगलोरमध्ये आहे आणि मी इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना मला बरेच कोकणाचे रील्स येत होते. तर माझा असा प्लॅन चाललेला की घरी जायचं, म्हणजे राहायला यायचा प्लॅन होता. बट मला तेवढी दिवसाची काही लीव भेटत नव्हती. जर राहायला यायचं झालं तर लगभग मला 15 ते 20 दिवसाची तरी लीव पाहिजे आणि तेवढी काही लीव माझी कंपनी मला अप्रूव्ह नव्हती देत. तर मी सिक लीव टाकले 3 दिवसाची आणि मी चाललो आहे बँगलोरला. बँगलोरवरून मंगलोर कमसे कम लगभग मला वाटतं 750 किलोमीटरचा हा प्रवास होणार आहे. आणि मी तातडीनेच तिकीट काढली तात्काळ स्लीपरमध्ये आणि प्रवासाला सुरुवात उद्या होईल. उद्या आपली ट्रेन आहे 4 वाजता. तर आपण लगेचच तिकडं भेटूयात आणि एक्सप्लोअर करूयात पूर्ण बँगलोर. आणि मला असं पर्सनली वाटायचं, बाकीच्यांचं तर मला माहीत नाही, की मला असं वाटायचं कोकण म्हणजे फक्त आपल्या रोह्यापासून चालू होतो आणि लास्ट मालवणपर्यंत. पण आता रिसेंटली मी थोडंफार रिसर्च केलं, त्यानंतर मला समजतं की कोकण रिजन हा पूर्ण मँगलोरपर्यंत आहे, जो की कर्नाटकमध्ये आहे मँगलोर. तर चला मग या प्रवासाला आपण सुरुवात करूयात. आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. तर नमस्कार मित्रांनो, रात्रीचा ब्लॉग तर बघितलाच असेल, जो की मी नाईट टाईममध्ये शूट केला होता. आणि आता सकाळ झाल्यानं आपली ट्रेन आहे आज संध्याकाळी 6:50 म्हणजे मिडनाईटला आपली ट्रेन चालू होईल आणि आपण निघणार आहोत बाईंदूरला. बाईंदूर हा कारवारपासून आय थिंक सो 120 का 150 किलोमीटर लांब असणार आहे. तर तुम्हाला मी पहिले दाखवतो. तरी आहे माझी बॅकपॅक वगैरे झाली आहे. तर चला प्रवासाला सुरुवात करूया आणि भेटूयात मग कोकणात. तर मित्रांनो, आता टाईम झाला आहे 4 वाजलेत आणि आपली 6:50ची ट्रेन आहे आणि आता मी घरातून निघतो. तर पहिले घराला बाय बाय करूया. इकडे आहे आपली गाडी, तिलासुद्धा बाय बाय करू. लवकरच गणपतीला हिला आम्ही घेऊन येईन रोहाला. प्लॅन तर चालू आहे. मग तेव्हा आपला ब्लॉग शूट होईल बँगलोर टू रोहा. तर चला मग, आता रॅपिडो बुक केलं. रॅपिडो येऊपर्यंत आता आपल्याला वेट करावं लागेल. पिल्लर बाय बाय करण्यासाठी जमा झालेत. बाय 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 बाय. हाच जिथे मी राहतो, राहण्याचा माझा परिसर. जेसीबी आहे का नोट? जेसीबी. बाय बाय चिन्या. तर मित्रांनो, हां कम्फर्ट आहे. तर चला मित्रांनो, आता आपले रॅपिडो आली आणि आता आपण चाललो आहे. बाय बाय करूया सगळ्यांना. मित्रांनो, फायनली आम्ही आता आलो बँगलोरच्या मॅजेस्टिक या रेल्वे स्टेशनवरती. तर आपली ट्रेन आता लागली आहे. तर जाऊन सर्वात पहिले आपण आपल्या सीटवरती बसून घेऊया. तर लेट्स गो. तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, फायनली आपण ट्रेनमध्ये आलो आहे आणि हीच आहे आपली ट्रेन. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे असं आहे हा SMBT रेल्वे स्टेशन मॅजेस्टिक. आणि ही आहे आपली ट्रेन. आता इकडनं बँगलोर टू कारवार एक्सप्रेस. मित्रांनो, प्रवासाला आपण सुरुवात केली आणि इकडे आहेत आपले मित्रमंडळी 1, 2 आणि 3. और तुम देख सकते हो, ये जो वाटर बॉटल हमें मिलती है 14 रुपये की, यहाँ मिल रही है हमें 20 रुपये में. लूटा जा रहा है हमें. आणि मित्रांनो, फायनली आपण आता उडुपी प्रवास केला आहे. बांगूरला पोचू काही मिनिटातच, म्हणजे लगभग 15 ते 20 मिनटं लागतील. तर तुम्हाला मी बाहेरचं सीन दाखवतो. दिस इज हाऊ लुक्स लाईक कोकण.
जस्ट पहुंचा है, लॉन्ग जर्नी। बहुत थक गए हम, क्या बोले। शामिर को लड़की के साथ टाइम पास हुआ, लेकिन हमको टाइम पास हुआ, हमको नहीं हुआ यार। नंबर ले। तर मित्रांनो फायनली आता आपण आलो आहे बांदूर स्टेशनवरती आणि तुम्ही बघू शकता की हा स्टेशन किती सुंदर आहे आणि किती क्लीननेस आहे स्टेशनवरती. दाखवतो तुम्हाला. फक्त सिंगल प्लॅटफॉर्मवरती हा स्टेशन चालतो आणि हा समोरचा व्यू आणि बॅक साईड येत आहेत माझे फ्रेंड्स वगैरे आणि आपली ट्रॉली. तर आता आपण चाललो आहे आणि मित्रांनो आपला स्टे आज इथंच होणार आहे हॉटेल अंबिका. हा रेल्वे स्टेशन आहे आणि त्याच्या समोर एक्झॅक्टली आपलं हॉटेल आहे. तर आता आपण पहिलं हॉटेलमध्ये जाऊ आणि चेक इन करून घेऊया. लेट्स गो. तर मित्रांनो फायनली आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि हा रिसेप्शनिस्ट आहे, तुम्ही बघू शकता. आता थोडं वेट करावं लागेल, त्यानंतर मग आम्ही आमच्या स्टेशनमध्ये जाऊ. तर मित्रांनो आता आम्ही आलो हॉटेलमध्ये, तुम्ही बघू शकता. आता आतमध्ये जाऊन बघूया. क्युरियसिटी आतमधून कसं आहे काय माहिती. आय होप चांगलंच असेल कारण का 3 स्टार आहे आणि 111 हॉटेल नंबर. आता आतमध्ये जाऊयात आपण. तर चला मग आतमध्ये जाऊन बघूयात. आपला पण बंद होता, अपने आप से बनता है. क्या है भाई? बघू शकता हीच आहे आपली रूम. मित्रांनो हाच आहे आमचा रूमचा व्ह्यू. इकडे 2 बेड आहेत. हॅलो. आणि समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता. तर मित्रांनो फायनली आम्ही आमची रेंटेड गाडी घेतली टाटा अल्ट्रोज आणि आता आम्ही जात आहोत. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इकडे पावसाळा चालू झालेला आहे. अजून आपल्याकडे उन्हाळा संपला नाही पण मँगलोरमध्ये पाऊस चालू झाला आहे. बघा फक्त पाऊस, नुसता पाऊस पडतो इकडे, धो पाऊस पडतोय. पावसाचा वातावरण मित्रांनो आता आलोय मी फालुदा खाण्यासाठी आणि तुम्हाला मी आता कॅम्पस टूर पण करून दाखवतो. तर मित्रांनो आता फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही चाललोय जेवायला मित्राच्या घरी. मित्रांनो आपला डे 1 तर असंच संपून गेला फिरून फिरून. तर आता आपण डे 2 मध्ये जाऊया मुरुडेश्वरला आणि बाकीच्या काही गोष्टी एक्सप्लोअर करता येतील ते करूया. तर सध्यासाठी गुड बाय, गुड नाईट. चला मग जाऊन झोपूयात. नमस्कार मित्रांनो, तर आत्ता वाजले सकाळचे 9:30 आणि आपण जाणार आहोत मुरुडेश्वर मंदिरात. तर पहिले तयार होतो मी आणि मग तुम्हाला घेऊन जातो. बाय बाय. तर मित्रांनो रेडी वगैरे झालो, आता आपण मुरुडेश्वरला जाऊयात. तर हा आहे माझा आजचा आउटफिट. लेट्स गो. तर मित्रांनो आता हॉटेलमधनं मी निघतोय. तर चला आता ग्राउंड फ्लोअरवरती जाऊयात आपण. तुम्ही बघू शकता इकडं आपली गाडी जी आपण भाड्याने घेतलेली काल, आता तिला काढावं लागेल पहिले. हीच मित्रांनो आपण रेंटने घेतलेली गाडी टाटा अल्ट्रॉज. बेस्ट कंडिशनमध्ये आहे. जर समजा तुम्ही पण कधी फिरायला येत असाल आणि तुम्हाला याचा कॉन्टॅक्ट डिटेल पाहिजे असेल तर 1600 रुपये एक दिवसासाठी गाडी, 250 किलोमीटर. त्याच्यावरती गेलात तर 15 रुपये चार्जेस पर किलोमीटर. नंबर पाहिजे असेल तर मी प्रोव्हाइड करेन तुम्हाला. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो मुरुडेश्वरमध्ये आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त रश आहे. आणि इकडं आहे आपल्या महादेवांची मूर्ती आणि ह्या साईडला आहे देऊळ. हा आहे मंदिर आणि हा आहे महादेवाची ती मूर्ती जी आपण रील्समध्ये वगैरे बघतो. तर आता आपण जाऊयात आणि आपण गाडी खाली घेऊन जाऊन काहीतरी नाश्ता वगैरे करूयात. चला लवकर. तर मित्रांनो दर्शन वगैरे घेऊन झाला आणि आता आम्ही निघणार आहोत. दिवसात एक्सप्लोअर करून परत बँगलोरला पण जायचं आहे कारण का उद्या आमचं ऑफिस आहे. तर मुरुडेश्वरला आपण बाय बाय करूया इकडनं. परत नेक्स्ट टाइम येऊयात लवकरच. लेट्स गो. बघू शकता वरना पार्किंगपासून खालती जाण्यापर्यंतचा रस्ता काय असा आहे. वरती ट्रॅव्हलर्स वगैरे पण पूर्ण येतात. पार्किंगची सोय तर चांगलीच आहे व क्लीननेस वगैरे पण आहे. तर मित्रांनो आता आम्ही एक्झिट केला मुरुडेश्वरपासून आणि हा आहे इकडे मंगलोरचा रस्ता आणि तुम्ही पाठी बघता हा डायरेक्ट जातो आपल्या कोकणात.
जो की आता माझ्या नशिबात नाही आहे सध्या. लवकरच माझ्या नशिबात आणीन आणि एक कोकण ट्रेक पण लवकरच करेन, ते पण आपल्या क्लासिक 350वरती. तर चला आता सध्या जाऊ कर्मभूमीकडे. तर मित्रांनो आता चेकआउट करतोय. चेकआउट करून आता बँगलोरच्या दिशेने जावं लागेल, कारण का उद्या आमचं ऑफिस आहे. चलो बाय बाय. बाय 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 बाय. तर मित्रांनो आता आपण हा सुंदर असा समुद्र बघितलेला आहे आणि आता आपण निघतो आपली गाडी घेऊन पुढच्या दिशेने. लेट्स गो. तर मित्रांनो प्लॅनमध्ये बदल झाला आणि अजून एक ठिकाणी चाललो आहे, ते म्हणजे कोणती प्लेस आहे हो? अभि आ रहे हो? ब्रह्मलिंगेश्वर. तर जाऊन बघूया देवळाचा परिसर आणि कोणता देव आहे तिकडे. फिरत जा, कारण का एक्सप्लोर केल्यानंतर तुम्हाला समजतं. आय डोंट नो काय ह्याचा यूज आहे, पण इकडे आहे हे. आणि हे फुलांचं दुकानं आणि हा मंदिराचा परिसर. पालीला आल्यासारखे फील येते मला. मंदिराचा वरचा भाग. मित्रांनो आलो इकडे श्री ब्रह्मलिंगेश्वर टेम्पल. हा आतला परिसर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडं एकदम युनिक असे कॅप घातले, कारण का इकडचं ट्रेडिशनल वे आहे. म्हणजे असं पावसाळी लोक ही कॅप घालतात इकडं आणि असं नॉर्मल फंक्शनमध्ये वगैरे पण. तर मी घेतली ही, मला इथे 100 रुपयाला भेटली. कसं वाटते सांगा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडची ट्रेडिशनल कॅप मी घातलेली आहे. कशी वाटते सांगा कमेंटमध्ये. आणि आता आम्ही चाललोय. लेट्स गो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता गावाचा परिसर आणि ह्या गावामध्ये एक छोटासा कॅफे आहे, मंजुश्री आईस्क्रीम. तर चला मग जाऊयात. आणि इकडे आपण ट्राय करणार आहोत बूस्ट हॉर्लिक्स सॉरी. टेस्ट करतो आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देतो मी. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही निघालो बँडूर टू बँगलोर. आणि तुम्ही बघू शकता बसमध्ये आता आम्ही झोपलोय. आम्हाला ब्लँकेट वगैरे पण दिले. 7 feet. भरत सर फिर आपको कैसा लग रहा है बस की एकदम लास्ट सीट मिलने के बाद? लाइटिंग्स और सभी पूरा अच्छा है, लेकिन लास्ट सीट है. हाँ हाईवे में लेफ्ट एंड राइट बहुत ज़्यादा है. हाँ. वो सर ने बोला मेरे हमको कि बहुत शेक होता है करके. अच्छा. तो अभी घाट नहीं पहुँचे हैं. हाँ. घाट पहुँच गए तो मैं गिरूंगा, ये मेरे ऊपर गिरेगा. ऐसा होता है. उनको दिखाओ. सर आप बताओ, रिव्यू दो कुछ. मेरे को लो यार इधर. सच्चा है. मेरे को हाँ. बट लास्ट सीट फेल. यार मर्ज़क तुझे कुछ बोलना है क्या? बोल ले. अगर भरत भाई इधर नीचे पानी गिरेंगे बोल तो दो. मेरे पास आएंगे, टेंशन नहीं है. शामिर सर आपको कुछ बोलना है? 2 शब्द. शामिर सर हाँ बोल. आपको कुछ बोलना है? 2 शब्द. कुछ नहीं, रैकेट संभाल के बस. हाँ, हैंड ZZ है उसके अंदर. कुछ भी बात नहीं, वो फ्रंट सीट है ना, वो problem. No, many important of my racket. I don't even care what happened to his voice also. It's like keep